तुम्हाला सांगतो, माझी बायको एवढी अतरंग बाई आहे ना, खूपच अतरंग. कधी पण तिला काय पण सांगायला गेलो ना, तर माझं बोलणं ऐकूनच येत नाही बघा. माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढून मोकळे होते बघा. त्या दिवशी बघा, एवढा जोरदार पाऊस पडत होता. रात्री मी ऑफिस मधून उशिरा घाईघाईत आलो आणि बायकोला म्हणालो, अगं जा साडी काढ जा. बायको काय म्हणाले माहित आहे? हो गप्प बसा, एवढी कसली घाई लागली तुम्हाला, थांबा पोराला झोपू द्या. मी म्हटलं, अगं फुकणे, बाहेर काले गॅलरी मध्ये साडी वाळत घातलीस ना, ती काढ जा, बाहेर जोरदार पाऊस पडतो. अशी माझी बायको. काय सांगायचं तुम्हाला. एकदा एका बसमध्ये एक म्हातारे आजोबा सीटवर बसले होते. तेव्हा त्यांच्या बाजूला एक म्हातारी आजी येऊन बसली आणि त्याला म्हणाली, ओ अंकल कुठे चाललात? आजोबा गुपचूप काहीच बोलले नाही. परत ती आजी त्यांना म्हणाली, ओ अंकल कुठे चाललात? आता आजोबांच्याकडे राहावलं नाही. त्या म्हणाले, अगं पोरी, तू सुंदर जवान पोरगी आहेस, तुझी जवानी उतू चालली आहे, तेव्हा तुला नवरा बघायला चाललोय. आजीची बोलती बंद. एका माणसाचं लग्न होऊन 20 वर्ष झाली होती. त्याला 11 मुलं होती. 12व्या मुलाच्या वेळेला त्याची बायको गरोदर होती. डिलिव्हरीचा त्रास व्हायला लागला होता. तेव्हा तो माणूस हॉस्पिटलला ताबडतोब बायकोला घेऊन आला. डॉक्टरांनी चेकअप केलं. डॉक्टर म्हणाले, थोडं लवकर आणलं असतं तर बरं झालं असतं. तर तो माणूस म्हणाला, डॉक्टर साहेब, जेवढ्या लवकर आणता येईल तेवढ्या लवकर घेऊन आलो. तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्ही कसे का आलात? तर तो माणूस म्हणाला, माझ्या स्वतःच्या गाडीतून मी स्वतः ड्रायव्हिंग करत हिला घेऊन आलोय. तर डॉक्टर म्हणाले, तुमच्याकडे मारुतीचं कोणतं मॉडेल आहे? तेव्हा आश्चर्यचकित होऊन तो माणूस म्हणाला, वॅगन आर. आणि डॉक्टर साहेब, तुम्हाला कसं माहित माझ्याकडे मारुती करायचं? तेव्हा डॉक्टर म्हणाले, ज्यांना स्वतःच्या सेफ्टीची काळजी नसते ना, त्यांच्याकडे मारुती कारच असते. एकदा माझा मित्र महाराजांचं प्रवचन ऐकायला गेला होता आणि मार खाऊन आला. मी त्याला म्हणालो, अरे काय रे, कुठे मार खाऊन आलास? काय अवस्था झाली तुझी? कोणी मारलं तुला? तेव्हा तो म्हणाला, अरे काय सांगू मित्रा, मी महाराजांचं प्रवचन ऐकायला गेलो होतो आणि कानाशिवाय लोकांनी मला मारलं. तो पुढे म्हणाला, प्रवचनामध्ये महाराज म्हणाले, नवरा बायको ही सायकलची 2 चाकं आहेत. तेव्हा तो म्हणाला, मी उभा राहून त्यांना म्हणालो, महाराज, नवरा बायको जर का 2 सायकलची चाकं आहेत, तर मग शेजारणीला घेतलं आणि 3 चाकी रिक्षा बनवली तर का प्रॉब्लेम होणार नाही ना? म्हणालो, तुला आणखी चोळायला पाहिजे होता. एका कोर्टामध्ये कचेरीमध्ये सरकारी वकील आणि साक्षीदार असे बरेच जण चर्चा करत होते. साक्षीदार मोठ्या बडबडत होता, मोठ्या बाता म्हणत होता. तेव्हा सरकारी वकील त्याला म्हणाले, हो तुम्ही जास्त बडबड करू नका, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असंच द्या. तेव्हा साक्षीदार म्हणाला, सर, असं कसं एखाद्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही कसं देता येईल? तो वकील म्हणाले, का नाही देता येणार? नक्कीच देता येईल. हे बघा, तुम्ही मला प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर मी हो किंवा नाही असं देतो बघा. तेव्हा साक्षीदार म्हणाला, वकील साहेब, तुम्हाला तुमची बायको मारायची बंद झाली आहे की नाही? वकिलाचा आवाज बंद. थँक्यू.